प्रत्येकाने शिक्षण हे घेतलेच पाहिजे. जर तुम्ही फक्त पुस्तकातून शिक्षण घ्याल तर तुम्हाला आळस किंवा झोप येऊ शकते. पण जर तुम्ही आयुष्यात आलेल्या अनुभवावरून शिकण्याचा प्रयत्न केला तर तुमची झोपच उडते. कारण आयुष्यातील अनुभव हे माणसाला जास्त महत्त्वाकांक्षी बनवतात, म्हणून माणसाची झोपच उडवून टाकतात. एकदा मनाशी ठरवलं की आनंदात जगायचं, तर समोर परिस्थिती कशीही आली तरीही माणसाला काहीच फरक पडत नाही. जन्मापूर्वी तुम्हाला कोणीही ओळखत नसते आणि मृत्यूनंतरही तुम्हाला कोणीही ओळखत नसते. पण जर तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगलं केलं असेल तर मात्र माणसं तुम्ही गेल्यानंतरही तुम्हाला तुम्ही केलेल्या चांगल्या कामावरून ओळखतात. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपल्या असल्याने किंवा नसल्याने सर्वात जास्त कोणाला फरक पडेल त्या व्यक्तीसाठी भरभरून जगावं. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्यांना आणि स्वतःच्या मतलबासाठी इतरांना त्रास देणारे आयुष्यात कधीही सुखी राहत नाहीत, कायम दुःखात राहतात. आयुष्यात एखाद्याने केलेल्या उपकाराची परतफेड कधीच करता येत नाही, पण उपकाराची जाणीव कायम मनात असणे हीच कदाचित उपकाराची परतफेड असू शकते. सत्य समोर आलं असतानाही जो माणूस खोटंच बोलत असेल तो कधीही सुधरू शकत नाही आणि कोणाच्याही मनात जागाही कधीच मिळवू शकत नाही. कारल्यासारखी कडू असणारी माणसं ही अडचणीत कायम साथ देतात, पण मधापेक्षाही जास्त गोड बोलणारी माणसं मात्र ऐनवेळी दगा देतात. कडू आहे पण खरं तर हे सत्य आहे. अपयशानंतर धीर धरणे हे खूपच सोपे असते, पण यशानंतर नम्रता कायम ठेवणे खूप अवघड असते. परिस्थिती ही जर सहनशक्तीच्या पलीकडे गेली की माणूस खूपच शांत होतो. कधी कधी जीवनात काही हातून सुटलेल्या गोष्टींसाठी खंत वाटत नाही, कारण कुठेतरी मनाला वाटत असते की जे झालं ते कदाचित योग्यच झालं. आयुष्यात येणारी काही लोक हे इतके निर्लज्जही असतात की एखाद्याला त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात. शिंपल्यासारखे खूप कमी लोक असतात या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधीच बघत नाहीत. कधी कधी आयुष्यात जशास तसं वागावं लागतं, कारण खूपच शांत राहिलं तर काही लोक खूप खालच्या स्तराला जाऊन आपल्याशी वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून नेहमी हसत आणि आनंदात राहा, स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या माणसांसाठी. सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.